भर्ती छोड़। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। आई आई NSUI आई आई NSUI पढ़े पढ़ाई लड़े लड़ाई NSUI NSUI निकम्मी है वो सरकार बदलनी है। वो सरकार बदलनी देखिए हमारे मोबाइल पे लाइव चल रहा है सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है वोट पेपर छोड़ पेपर छोड़ नीट पेपर फुटी प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUIने आज मुंबई काँग्रेस कार्यालय परिसरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची खेळ झाला आहे असा आरोप NSUI यांनी केलाय. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आम्ही स्टुडंट नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया तर्फे NSY मुंबईचे तर्फे जे पेपर लीक झाले नीटचे 22 लाख विद्यार्थी जे बसले होते ते पेपर लीक आहे त्याच्या विरोधात आम्ही ते प्रदर्शन करतोय. आमची हेच मांग आहे जे शिक्षा मंत्री आहे आणि जे NTA जे चीफ आहे ते राजीनामा द्यायचे. काय की हे खूप मोठा प्रश्न आहे. जे सरकार मोठे मोठे वादे करते ते जे भक्तीचे वादे करते ते 2 करोड करियर नोकरीची बात करतोय. ते फक्त एक जे एग्जाम येते मोठे एग्जाम ते चांगल्या प्रकारे करू नाही शकते. म्हणून आम्ही हेच मागणं आहे आमचे ते इस्तीफा द्यायला पाहिजे. क्योंकि पिछले 4 वर्षानंतर 4 वर्ष नंतर नीटचे पेपर आमची मागणी एकच आहे की आम्हाला ह्या व्यक्ती धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे. आमचे अध्यक्ष प्रद्युम्न यादवजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. यांनी आम्हाला एकच बोललेलं की काही झालं आपल्याला राजनीती सोडून पहिले स्टुडंटचे काम करायचे आहे. NSUI कधी जास्त राजनीती करायला उतरत नाही, पण स्टुडंट सोबत काही चुकीचं झालं तर NSUI असं ठामपणे उभा राहील आणि युवकांसाठी लढेल आणि आमच्या स्टुडंटसाठी लढणार. 22 लाख स्टुडंटचे फ्युचर आम्ही कोणाच्या हातात देणार नाही. ABVP ही सरकारची स्टुडंट सेल असून ती स्वतः प्रोटेस्ट करते. म्हणजे तुम्ही चोरच्या हातात चावी देऊन चोरी झाली म्हणून ओरडतात, हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन अजून मोठ्या प्रमाणे घेणार. जर धर्मेंद्र प्रधान यांनी यांची इस्तीफा दिले नाही तर याच्यापेक्षा खूप मोठं होईल हे आम्ही तुम्हाला खात्री देतोय. आणि यांचा आम्हाला इस्तीफा पाहिजे म्हणजे पाहिजे. लोकांचे नाडे, लोकांचे पॅन्टचे नाडे, लोकांचे मंदिराचे धागे कापले गेलेत एक्झामच्या अगोदर. त्यांचे पेनचे ढाकण सुद्धा त्यांच्याकडून घेतले गेलेत. एवढं स्ट्रिक्ट तुम्ही एक्झाम घेतात. 10-12 लाख रुपये 22 लाख पोरांचं तुम्ही 10-15 लाख रुपये मध्ये हे घेतलं काय? याचा मास्टर माइंड राजस्थानचा बीजेपीचा कार्यकर्ता आहे. हे जो नीट स्कॅम झालेला आहे त्याच्यामध्ये जो मास्टर माइंड आहे तो बीजेपीचा आहे. म्हणजे तुम्ही चोर स्वतः असून तुम्ही चावी तुमच्याकडे चोराच्या हातात चावी देऊन तुम्ही स्वतःच बोलतात की चोरी झाली. याचा इस्तीफा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही झाली तर NSUI मुंबई ह्याच्यापेक्षा खूप मोठं आंदोलन घेईल आणि इथेच मुंबईमध्ये घेईल हे मी पूर्णपणे आणि एकदम स्ट्रिक्टपणे आपल्याला सांगत आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.